नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी शहरातील साईनगरीला लागून असलेल्या गुप्ता लेआउट येथे अवैध बेवारस रेतीसाठ्यावर वनीच्या महसूल विभागाने कारवाई करून या रेतीसाठ्यातील रेती घरकुल धारकांना वाटप करण्यात आली आहे। वनी शहरातील गुप्ता लेआउट येथे अवैध रेतीसाठा असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी सुनील उराडे यांना मिळाली। त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लेआउट मधील सिमेंट रस्त्यावर व ठिकठिकाणी रेतीचे ढीग दिसून आले। रेती साठ्याचा पंचनामा व प्रतिनामा करून ही रेती घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे। या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून वनी शहरातील ठिकठिकाणी साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर महसूल प्रशासन कारवाई करून जप्त करणार असल्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहे। गुप्ता लेआउट येथील कारवाई तहसीलदार निखिल धुळदळ यांच्या मार्गदर्शनात सुनील उराडे ग्राम महसूल अधिकारी, विनोद उमाटे ग्राम महसूल अधिकारी, बीके सिडाम ग्राम महसूल अधिकारी, बाळा गायकवाड ग्राम महसूल अधिकारी, अंशुम फुसाटे महसूल सेवक यांनी केली। 5/2025 रोजी साईनगर वनीच्या गार्डनच्या बाजूला रोडवरती आणि बाजूच्या खुल्या फ्लॅटमध्ये अंदाजे 25 ब्रास रेतीचा साठा आढळल्यावरून त्या साठ्याचा आपण पंचनामा व जप्तीनामा केला आणि माननीय तहसीलदार महोदय वनी यांच्या आदेशानुसार आज दिनांक रोजी जे गरजू घरकुल लाभार्थी आहेत त्यांना रेती साठ्याचं वाटप करण्याचे आदेश दिल्यावरून आज दिनांक 10/5/2025 रोजी आपण ती कारवाई या ठिकाणी करीत आहोत आणि लालगुडा, मौजा ब्राह्मणी, हिळापूर, मानकी येथील जे घरकुल लाभार्थी आहेत गरजू त्यांना आपण प्रत्येकी 2 ब्रास रेतीचं वाटप करीत आहोत। जर अवैध रेतीसाठा आढळला आपल्याला तर आपण अशीच कारवाई करू आणि यापुढे शासनाचा जो महसूल आहे तो कसा वाचवता येईल याकडे आपण पूर्ण लक्ष केंद्रित करू। अवैध खनिजावर कारवाई करण्याबाबत आमचं महसूल प्रशासन अतिशय दक्ष विभागावर कार्यरत राहील। ग्रामीण महसूल अधिकारी वनी, ग्रामीण महसूल अधिकारी लालगुडा, ग्रामीण महसूल अधिकारी मानकी उमरी, ग्रामीण महसूल अधिकारी ब्राह्मणी चौघे आम्ही ग्रामीण महसूल अधिकारी आहोत। आमच्यासोबत महसूल सेवक आहेत अंगुल फुसाडेजी। तर आम्ही तहसीलदार माननीय निखिल धुळदळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडत आहोत आणि